नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडकी बहीण योजनेची केवायसी पुन्हा सुरू झालेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत की लाडकी बहीण योजनेची केवायसी आम्ही अगोदर केली आहे, आता केवायसी करायची का? पती वडील नाही आहेत त्यांचं नक्की काय करायचं आहे? होय अगोदर सिलेक्ट केलं, आता तुम्ही नाही सिलेक्ट करायला लावताय, नक्की काय करायचं आहे? कधी कधी होय सिलेक्ट होत नाहीये केवायसी करताना आणि अजून भरपूर काही प्रश्न. ते सगळे प्रश्न मी काढलेले आहेत. तुमच्या त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूयात. लाडक्या बहिणींचा पहिला प्रश्न तो म्हणजे अगोदर आम्ही केवायसी केलेली आहे, पुन्हा आम्हाला केवायसी करायची गरज आहे का? तर एक गोष्ट क्लिअर करून घ्या, जर तुम्ही अगोदर केवायसी एकदम बरोबर केलेली आहे तर तुम्हाला पुन्हा केवायसी करायची गरज नाही. परंतु जर तुम्हाला वाटते की केवायसी मध्ये काही आपल्या चुका झालेल्या आहेत तर मात्र तुम्ही पुन्हा केवायसी करू शकता. कोणीही पुन्हा केवायसी करू शकतं. एकदम क्लिअर झालं. अगोदर बरोबर केली असेल केवायसी तर पुन्हा करायची तुम्हाला गरज नाही. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. मी माझ्या मनाचं नाही सांगत, याचा 11 डिसेंबरलाच याचा GR आलेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती GR पाहू शकता. केवायसी कुणी कुणी करायची आणि केवायसी कोण करू शकतं ती सगळी माहिती या GR मध्ये दिली आहे. हा GR सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता दुसरा प्रश्न, पुन्हा केवायसी कोणी कोणी नक्की करायची? तर पुन्हा केवायसी गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीये त्यांनी पुन्हा केवायसी करायची. त्यांनी सगळ्यांनी पुन्हा केवायसी करायची आणि त्यासोबत ज्यांनी आतापर्यंत केवायसी केली नाही त्यांनी सुद्धा केवायसी करायची आहे आणि ज्यांची चुकलेली आहे त्यांनी सुद्धा पुन्हा केवायसी करायची. हे पॉईंट क्लिअर झाले. सगळ्यात महत्वाचं, तुमची अगोदरची केवायसी बरोबर असेल तर पुन्हा केवायसी करायची गरज नाही. आता तिसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा, अगोदर आम्ही केवायसी केली आहे आणि त्याच्यामध्ये होय होय सिलेक्ट केलेला आहे आणि आता तुम्ही आम्हाला नाही नाही सिलेक्ट करायला लावताय. भरपूर जणांच्या कमेंट होत्या. लक्षात ठेवा, अगोदर जे प्रश्न होते ते तशा पद्धतीने विचारले होते आणि आता जे प्रश्न आहेत ते थोडे वेगळे आहेत. तुम्ही एकदा प्रश्न नीट वाचून घ्या. दोन्ही प्रश्न आता वेगवेगळे आहेत. अगोदर तुम्ही केवायसी केली त्यावेळेस वेगळे होते आणि त्यावेळेस होयच करायचं होतं, त्यामुळे तुम्हाला होय सांगितलं होतं. आणि आता जर तुम्ही नवीन केवायसी करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला नाही नाहीच करायचं आहे. ही गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. अगोदर होय केलं असेल दोन्ही तरी तुमची केवायसी बरोबर आहे, परंतु जर आत्ता केवायसी करत असाल तर तुम्हाला नाही नाहीच सिलेक्ट करायचं आहे, कारण अगोदरचे प्रश्न वेगळे होते आणि आत्ताचे प्रश्न वेगळे आहेत. चला, आता हे तुमचा प्रश्न क्लिअर झाला. आता नवीन केवायसी करताना काय होतंय, भरपूर जणांचं मोबाईलमधून केवायसी करताय आणि तिथं होय नाही जे ऑप्शन आहे तो सिलेक्ट होत नाही. भरपूर जणांचं क्लिकच होत नाही. तर त्यांनी काय करायचं, तुमचा जो काही केवायसी करताय त्याच्या केवायसी करताना मी स्क्रीनवरती तुम्हाला इथे दाखवतो. वरती 3 डॉट वरती क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साईट जो ऑप्शन आहे तो ऑन करायचा आणि त्यानंतरच तुम्ही प्रोसेस करायची. तुमची केवायसी 100% होईल. डेस्कटॉप साईट ऑप्शन 3 डॉट वरती क्लिक करून ऑन करा, म्हणजे तुमची केवायसी पूर्ण होईल. तो आणि तुमचा आता क्लिअर झाला. पुढचा प्रश्न तो म्हणजे अगोदर होय निवडलं होतं, आता पुन्हा केवायसी आम्ही करू का? तर तुम्ही अगोदर होय निवडलं होतं ना, त्यावेळेस सुद्धा केवायसी बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस प्रश्न वेगळे होते आणि आता प्रश्न वेगळे आहेत, त्यामुळे आपण आता तुम्हाला नाही निवडायला सांगितलंय. जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही केवायसी करू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट, तो भरपूर लाडक्या बहिणी विचारतायत की आमचं आता लग्न झालेलं आहे, मग आम्ही आता कोणत्या नावाने केवायसी करायची? अविवाहित सिलेक्ट करायचं का विवाहित सिलेक्ट करायचं? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म भरताना तुम्ही जर वडिलांचं नाव टाकलं होतं तर तुम्ही अविवाहित म्हणूनच वडिलांचं आधार नंबर टाकूनच तुम्हाला केवायसी करायची आहे. नाव जरी चेंज केलं असलं तरी वडिलांचाच आधार नंबर टाकून केवायसी करा, कारण केवायसी करताना वडिलांचं नाव तिथं येत आहे. ही गोष्ट क्लिअर झाली. आता पुढचा प्रश्न तो म्हणजे हाफ केवायसी ज्यांनी केलेली आहे त्यांनी केवायसी काय करायचं? आता लक्षात ठेवा, ज्यांनी हाफ केवायसी अर्धीच केवायसी केली होती त्यांनी सुद्धा आपली केवायसी आता नवीन पद्धतीने पूर्ण करून घ्यायची आहे. ज्यांनी पती नाही, ज्यांना वडील नाही, त्यांनी कशी केवायसी करायची आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. भरपूर जणांचा हा एक प्रश्न आहे की यादीमध्ये नाव नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नाही, यादीमध्ये नाव नाही असा एरर येतोय स्क्रीनवरती भरपूर जणांना. तर त्यांनी काय करायचं? तर त्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. का अपात्र आहेत? तर त्यांच्या नावावरती काहीतरी असेल तर त्यांच्या मिस्टरांना वगैरे विचारा की ITR वगैरे काढलाय का, 4 व्हीलर त्यांच्या नावावर घेतली का, किंवा व्यवहार ट्रान्झॅक्शन जास्त झाले का, इन्कम लिमिट त्यांच्या
बँकमध्ये जास्त आहे का, तर अशा पद्धतीने कारणं असू शकतात. तर त्यांचा काही ऑप्शन नाही, त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. यादीमध्ये नाव नाहीये असं जर येत असेल तर काही त्याला पर्याय नाहीये, तुम्ही अपात्र आहात. आणि जर तुम्हाला यामध्ये जर अजून काही शंका येत असेल तर डायरेक्ट तुम्ही महिला व बालविकास अधिकारी जे आहेत, जे मंडळ आहे तहसीलला, तुम्ही तिथे जाऊन भेट देऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न तो म्हणजे लवकर OTP येत नाही. तर लक्षात ठेवा, सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे लवकर OTP येणार नाही, किंवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यामुळे OTP येणार नाही. आणि जर लवकर OTP येत नसेल तर तुम्ही काय करा, रात्री 11-12 नंतर KYC करा, किंवा सकाळी एकदम सुटसुटीत पहाटे 5 ते 6 वाजता तुम्ही KYC करा. तुमची KYC होईल, OTP लवकरात लवकर तुम्हाला येऊन जाईल. त्यानंतर पुढचा महत्वाचा एक प्रश्न, ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीये, त्यांनी काय केलं होतं, त्यांचा भावाचा, बहिणीचा, कुणाचाही आधार नंबर टाकून त्यांनी KYC केली होती अगोदर काही दिवसापूर्वी. तर त्यांनी मात्र लक्षात ठेवा, नवीन पद्धतीने आता सगळ्यांनी आपली KYC करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, अंगणवाडी सेविका आमचे डॉक्युमेंट घेत नाहीत. ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीयेत, त्यांचे डॉक्युमेंट घेत नाहीत. लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटचा GR आलेला आहे, तो GR मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याची प्रिंट काढा, तो GR त्यांच्याकडे घेऊन जावा घेत नसतील तर. त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की एवढ्या लाडक्या बहिणींचा प्रॉब्लेम आहे, तर ते कागदपत्र का घेत नाहीत. आणि जर त्यांनी घेतलेच नाहीत तर त्यांची तक्रार डायरेक्ट तुम्ही तहसीलमध्ये, अंगणवाडींचे जे काही सुपरवायझर असतील किंवा त्यांच्या वरचे कोण असतील तर त्यांना जाऊन तुम्ही डायरेक्टली तक्रार त्यांची करा की आमचे जे काही कागदपत्र आहेत ते अंगणवाडी सेविका घेत नाहीत, त्यांची अशी तक्रार तुम्ही नक्की करा. आणि तो GR आहे, तो GR त्यांना द्या आणि कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्यांचे पती वडील नाहीयेत, काही जणांकडे मृत्यूचा दाखला सुद्धा नाहीये, घटस्फोट असेल तर घटस्फोटचा दाखला नाहीये, किंवा डॉक्युमेंटच नाहीयेत, बेपत्ता झालेले आहेत त्यांचे पती किंवा वडील, सोडून गेलेले आहेत, अशा केसमध्ये नक्की काय करायचं आणि कोणकोणती कागदपत्र जमा, अशा भरपूर जणांचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, ज्यांचे पती किंवा वडील जर नसतील किंवा निघून गेले असतील तर त्यांनी FIR कॉपी देऊ शकता. पोलिसांकडे जे कंप्लेंट करून तुम्ही एक FIR कॉपी त्यांच्याकडून घ्या आणि अंगणवाडी सेविकेकडे जमा करा. आणि ज्यांना कोणीच नाहीये, ज्यांच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये, ते निराधाराचा दाखला ग्रामपंचायतमधून, आम्ही निराधार आहे, आम्हाला कोणीही नाही, तर ग्रामपंचायतमधून निराधार दाखला काढा आणि तो दाखला आणि तुमच्या आधार कार्डचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकेकडे जमा करा. हा सुद्धा पॉईंट तुमचा आता क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, भरपूर महिला शहरामध्ये राहतात आणि शहरातल्या लाडक्या बहिणी विचारतायत की आम्ही डॉक्युमेंट कुठे जमा करू, आमच्या इथे अंगणवाडी सेविका नाहीयेत. तर अंगणवाडी सेविका जर तुमच्याकडे इथे नसतील तर जे काही तुमच्या शेजारील तहसील आहे तिथं महिला व बालविकास मंडळ अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही तहसीलला जाऊन तुमची कागदपत्रे तिथे जमा करू शकता. जे पती ज्यांना नाहीये, ज्यांना वडील नाहीयेत, ते कागदपत्र तिथे त्यांनी जाऊन जमा करायची आहेत. तर अशा प्रकारची तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटली असतील. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.